नमस्कार, आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। कडेगाव तालुक्यातील तोंडोली, शाळगाव, हिंगणगाव, खेराडे वांगी, एतगाव, नेवरी, वडिये रायबाग, वांगी, शिवाजीनगर, नेरली खोरे परिसरात नुकतंच बिबट्याच्या हालचालींनी निर्माण झालेला भयाचा माहोल अजून संपत नाही। तोच वानरांनी धुमाकूळ घातलाय। वानरांच्या टोळ्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यांच्या दररोजच्या उपद्रवाने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गावात अनेक घरांच्या कौलांची तोडफोड, पाण्याच्या टाकींच्या पाईपलाईनची मोडतोड असा उच्छाद वानरांनी घातलाय। शेतकऱ्यांच्या मका, भुईमूग, कंदवर्गीय बागायती पिकांना मोठा फटका बसतोय। अनेक घरात घुसून सामानांची उधळण केल्याने महिलांमध्ये भीती आणि घबराट निर्माण आहे। तोंडोली परिसरातील लांडगेवाडी, पत्रकार वस्ती, गाडेकर मळा, लिंबाचा वडा, केकताई नगर, पानस शेत वस्तीवर वानरांच्या टोळीने तर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर उड्या मारल्या असून लोकांना चावण्याचाही प्रयत्न केलाय। त्यामुळे लहान मुले आणि वृद्धांचा धोका वाढलाय। दिवसाढवळ्या नागरी वस्तीत घुसखोरी करत घरातील अन्नधान्याची नासाडी, उधळपट्टी सुरू असून गावाकुसालगत असणाऱ्या पिंपळ, आंबा, चिंच, वड अशा मोठमोठ्या झाडांवर या वानरांचा मोठा आच्छाद निर्माण झालाय। काही ठिकाणी तर कुटुंबांना घराबाहेर पडणंही कठीण झालंय। नागरिकांच्या तक्रारी, भीती आणि त्रास सतत वाढत असूनही वन विभाग मात्र परिस्थितीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रात्री बिबट्याचा धोका आणि दिवसा वानरांचा आक्रमकपणा यामुळे परिसरातील लोकांचा संयम सुटू लागलाय। स्थानिकांचा सवाल सरळ आहे की शेवटी आमची काळजी कोण घेणार? वन विभागाला केव्हा जाग येणार, कधी दखल घेणार याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या असल्या तरी समस्या आणि तक्रारींसमोर आलं की पॉवर मराठी न्यूज तुमचा आवाज म्हणून सतत पुढे नेण्यास कटिबद्ध आहे। गावामध्ये वानरांच्या वाढत्या संख्येमुळे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होत असून शेती, घरे आणि बागायतींचं नुकसान सुरूच आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासन आणि वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे। स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत। आपला जिल्हा, आपली पावर, पावर मराठी न्यूज। एकच नजर चौफेर खबर। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।